मोठी बातमी आहे। राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची आता शक्यता कमी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मंत्रिपदासाठी महायुतीत अनेक जण इच्छुक होते आणि वारंवार त्या संदर्भातल्या चर्चा देखील बघायला मिळत होत्या। पण विस्तार नाही, मात्र काही खाते बदल हा महाराष्ट्रात होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहे। संदीप, काय माहिती मिळते रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल? सौरभ, आपल्याला माहिती आहे 11 नोव्हेंबरच्या आधी आता महाराष्ट्रामध्ये नवी विधानसभा ही अस्तित्वात येणं गरजेचं आहे तसं बघायला गेलं तर। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कदाचित महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या लागू शकतात, त्याची घोषणा सप्टेंबरमध्ये होऊ शकते। अगदी 3-3.5 महिने विधानसभा निवडणुकीला उरलेले असतानाच आता मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती जी आहे ती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून समजते। महायुतीचं सरकार आहे सध्या, आपल्याला माहिती आहे 2 उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांचं हे सरकार आहे। त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारासाठी नेते इच्छुक होते, अनेक गाठीभेटी देखील घेतल्या जात होत्या, मात्र भाजप हायकमांडनं हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते। त्यामुळे मंत्रिपदासाठी जे काही इच्छुक नेते होते त्यांच्या इच्छेवर आता विरजण पडलेलं आहे असं म्हणता येईल। मात्र खातेबदल हा केला जाऊ शकतो, कारण बघायला गेलं तर उदाहरणच द्यायचं झालं तर संदीपान भुमरे जे आमदार होते, मंत्री होते, ते आता खासदार झालेले आहेत। त्यांचं जे खातं आहे ते दुसऱ्या एखाद्या मंत्र्यांच्या ताब्यात ते खातं दिलं जाऊ शकतं, म्हणजेच खातेबदल हा कदाचित होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून समजते। मात्र मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो सध्या होणार नाही आहे, त्यामुळे नक्कीच नाराजी पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल। कारण शिवसेनेमधले असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील अनेक नेते हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते आणि भाजपमधले देखील अनेक नेते हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते। शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी त्यांची खरं तर इच्छा होती, मात्र आता ही त्यांची ही जी इच्छा आहे ही पूर्ण होणार नाही। गेल्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिन्ही नेते ज्या वेळेला दिल्लीत आले त्यावेळेला मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जी आहे त्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती। मात्र सध्या तरी भाजप हायकमांडनं याबाबतचा हा मोठा एक निर्णय घेतल्याची माहिती आपल्याला समजते आहे। सौरभ, बरोबर, धन्यवाद संदीप या माहितीबद्दल।